हे हाय हॅलो गुड मॉर्निंग, कसे आहात सर्व. तर स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ना. आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा. तर सकाळची सुरुवात झाली माझी गरम पाण्याने. गरम पाणी मी रोज सकाळी घेते, कारण एवढ्या सकाळी आता थंडी पण वाजते ना, त्याच्यामुळे मी थोडंसं कोमट पाणी करून पिते. छान पण वाटतं. आणि मग मी इथं घेतलं आहे पीठ मळायला. तर पीठ मळून मी थोडा वेळ भिजत ठेवलं. पीठ मळून भिजत ठेवल्यानंतर मग चहा बनवायला घेतला, कारण सकाळी आता गारवा असल्यामुळे चहाची तलब येते. एरवी मी चहा घेत नाही, कारण माझा डाएट असतो. तरी पण मी 1च चमचा साखर टाकली एवढ्या चहामध्ये, कारण जास्त गोड चहा नाही घेत. तलब आली होती मला आज खूप काय माहीत चहाची. तर मग मी चहा बनवायला ठेवला. चहा बनवायला ठेवल्यानंतर मग भाजी काय बनवायची हेही सुचत नव्हतं. मग शेवटी कोबी घेतला बनवायला. मग कोबी बनवायला घेतलं तर प्रियांश माझा मुलगा कोबी खाणार नाही. तो कोबी खाणार नाही, तर म्हटलं चला मग त्याच्यासाठी भेंडी बनवू. मग त्याच्यासाठी 5-6 भेंड्या घेतल्या बनवायसाठी. तर त्याच्यासाठी भेंडी बनवणार होते आणि आमच्यासाठी कोबीची भाजी बनवणार होते. तर इथे मी कोबी कापायला घेतला होता. कोबी ना मस्त असं छान बारीक कापायचा बरं का, म्हणजे लवकर शिजतो आणि दिसायलाही छान दिसतं डोळ्यांना. मस्त असं कोबी कापून घेतला मी असा बारीक. आज कोबीची भाजी बनवायची होती. बारीक कोबी कापून घेतला आणि मग बटाटाही टाकावं म्हणलं. नंतर विचार आला बटाटाही टाकावा. मग बटाटे पण घेतले. मग इथं टमाटे धुवून घेतले अगोदर. 2 टमाटे घेतले, कारण टमाटे काल खूप छोटे छोटे आणले होते बाजारातून. कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण, हे सर्व लसूण ठेचून घेतला. मग आणि कांदा टाकून तुम्ही पण कोबी करता का? तर एकदा करून बघा, खूप छान लागतो बरं का. चहा उकळत आला होता इकडे. चहाची तर खूप तलब आली होती, पण सकाळी सकाळी तो चहा घेऊ की नको हा पण एक धाक, कारण मुलाला शाळेत पण पाठवायचं होतं, त्यालाही उठवायचं होतं. खूप घाई असते हो. आणि मला जिमला पण जायचं राहतं. मग इथे आता कोबी टाकते मी शिजायला. जिरा मोहरी छान तडतडून दिलं. हिंग टाकलं थोडंसं आणि लसूण टाकला. मग हिरवी मिरची टाकताना काय मला व्हिडिओ घेता आला नाही बरं का. मग हिरवी मिरची छान परतून दिली. नंतर मग कांदा टाकला त्याच्यामध्ये. कांदा छान परतून दिला. खूप नाही परतून दिला, थोडासा परतून घेतला कांदा. मग कढीपत्ता टाकला. छान एकजीव करून घेतलं. मग त्याच्यानंतर टोमॅटो टाकून घेतले त्याच्यामध्ये. टोमॅटो मस्त शिजला की मग त्याच्यामध्ये कोबी टाकून दिला. मला ना लाल भाजी आवडते बरं का कोबीची, पण मग आज म्हटलं चला हिरव्या मिरचीची बनवून बघू. नाही तर ना मी अशी एरवी ना लाल मिरची पावडरचीच बनवते. लाल मिरची पावडरच टाकते त्याच्यामध्ये. आणि बटाटा टाकून कोबी छान लागतो, म्हणजे आमच्या घरामध्ये आवडतो. माझ्या मिस्टरांना आवडतो बटाटा टाकून कोबी. असा नुसतं कोबी खायला नाही आवडत त्यांना. मग बटाटा टाकावा लागला त्याच्यामध्ये. छान एकजीव करून घेतलं. मीठ चवीनुसार टाकून घेतलं. आणि ना पाणी नाही टाकायचं बरं का सुक्या भाज्यांना कधी. इथे मी झाकण ठेवलं आणि त्याच्यावर पाणी टाकलं. आतमध्ये आपोआप भाजीला पाणी सुटतं. मस्त पाणी टाकायची गरज पडत नाही आणि बिना पाण्याची भाजी खूप चवदार लागते. इथे पीठ छान भिजलं होतं मस्त. मग त्याला थोडासा तेलाचा हात लावून परत थोडंसं त्याला मी एकजीव करून घेतलं. आणि पीठ छान भिजल्यामुळे आहे ना पोळ्या खूप छान येतात बरं का. एवढं छान पीठ भिजलं की पोळ्या खूप छान अशा मस्त मऊ लुसलुशीत अशा टम्म फुगत होत्या ना माझ्या पोळ्या. मस्त छानच आल्या होत्या. आणि इकडे आता भाजी पण तयार झालेली आहे कोबीची. आणि मस्त अशा मऊ चपात्या पण बनवून झाल्या. मस्त लुसलुशीत चपात्या झाल्या होत्या. ज्याला दात नसेल ते पण मस्त खायला होता आणि चांगलं. तर मग आता हे झालं. आता प्रियांच्या डब्याची तयारी. तर मग मी भेंडी घेतली. तर भेंडी थोडीशीच घेतली होती, 5-6 कापून झाली भेंडी. आणि त्याच चपाती बनवलेल्या तव्यावरती ती भेंडी मी परतायला ठेवली. म्हणजे थोडीशी अशी भाजून घेतली की भेंडी चिकट नाही होत. मग लसूण टाकला होता त्याच्यामध्ये थोडासा. आणि त्याच तव्यामध्ये भाजून झाली की तेल टाकलं. जिरे मोहरीची फोडणी दिली. थोडासा लसूण टाकला, हिंग टाकली. आणि मग त्याच तव्यावरती ते फोडणी देऊन मस्त बनवून घेतली. तर छान झाली होती प्रियांची भेंडी. तर त्याच्या डब्याची भेंडी तर खूप छान झाली होती. चव पण खूप छान लागत होती. दिसायला अशी दिसती ती, पण चवीला खूप छान झाली होती. म्हणजे एवढ्या सकाळी त्याला दिली, कारण सर्व मुलं टिफिन नेताना आपल्या मुलाला टिफिन नाही. मी तर दिली खूप आवडीने, पण त्याने तर काही ती खाल्ली नाही, कारण एवढ्या सकाळी खायची त्याला सवय नाही. घरी तो एवढ्या लवकर काही जेवत नाही. मग त्याला उठवायला गेले मी. त्याची भेंडी वगैरे टिफिनची भेंडी वगैरे तयार झाली. मग त्याला उठवायला गेले मी. म्हटलं उठ सोना, स्कूलला जायचं आहे बिचारा.
एवढ्या लवकर मी त्याला त्रास देते, त्याला झोप सुधरत नव्हती. पण स्कूल खूप आवडते त्याला. स्कूलला जायचं म्हटलं की माझा मुलगा लगेच उठून बसला, चल बाळा स्कूलला जायचं आहे. उठला, काही चालू होतं काहीतरी त्याचं कार्टूनचंच सांगायचं काम. नवीन म्हणजे आता बोलायला शिकलाय तो, एवढे त्याची शब्द उमटती नाही. आणि इथं हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग असं बोलायचं काम चालू होतं त्याचं मस्त. म्हटलं चल बाळा आता आपण आंघोळ करूया. हो मम्मा चल आंघोळीला जाऊया. त्याला आंघोळ स्कूल खूप आवडतं. त्याला कधी एरवी म्हणा तुम्ही आंघोळीला चल, लगेच निघतो तो आंघोळीला. का काय माहीत, त्याला आंघोळ खूप प्रिय आहे. मग इथं मी त्याला गरम पाणी लावायला गेले, गिझर चालू करायला गेले होते बाथरूममध्ये. त्याचं गरम पाणी लावून दिलं आणि त्याला म्हटलं चल आता आंघोळीला जाऊया आपण. आंघोळीला चल म्हटलं की प्रियांश माझ्या आहे पुढे बाथरूममध्ये. ब्रश वगैरे स्वतःच्या हातानेच घेत होतो ब्रश करायला. इथे आंघोळ झाली प्रियांशची. आणि माझ्या प्रियांशला स्कूल युनिफॉर्मचं काय कोड असेल तर असू, अजिबात युनिफॉर्म घालत नाही तो. खूप राडला, नाही घालायचा नाही घालायचा. मी खूप त्याला नादी लावलं, पण प्रियांशला युनिफॉर्म घालायचाच नव्हता. त्याच्या मावशीनी नादी लावलं त्याला, त्याच्या पप्पानी लावलं, पण नाही, प्रियांशला युनिफॉर्म आवडत नाही. का काय माहीत. तुमच्याबद्दल असं झालं होतं का हो? मला नक्की सांगा कमेंटमध्ये. कारण माझा मुलगा का युनिफॉर्म घालत नाही मला तर काहीच कळत नाही. तुमच्यासोबत असा कॉन्फिडन्स घडला होता का हे मला नक्की सांगा. म्हणजे मलाही वाटेल की मला असं दिलासा येईल थोडं की माझाच मुलगा असं करतो की दुसरेही करतात. मग असं वाटेल नाही चालू दुसरेही करतात, माझा मुलगाच नाही करत. शेवटी त्याने मला तो युनिफॉर्म काढायलाच लावला. नाहीच घालायचा म्हणे. मला खूप लाडीगोडी लावली. नाही म्हणे नाही घालायचा. मी 3दाच त्याची पॅन्ट वरती करत होते, तो 3दाच खाली घ्यायचा. आणि तो युनिफॉर्मला तो गाणं म्हणत होता, त्याच्या नादात मी घातलं होतं. पण त्याने बघितलं, आले मला हे घातलं. नाही मम्मा हे गंदावाला आहे. तो ना हिंदी बोलतो, ते कार्टून बघून बघून हिंदी बोलायला शिकलाय तो. ये गंदावाला आहे, मुझे नाही पेन नाही आहे, त्याचं असं चालू होतं. शेवटी त्याने मला तो युनिफॉर्म काढायलाच सांगितला. बघा कसं करतोय बघा तो. किती लाडीगोडी लावते, पण नाही, त्याला त्याच्याच मनाचं करायचं होतं. आणि प्रियांशना अजून 3 वर्षाचा नाही आहे बरं का. 3 कंप्लीट होईल तो पुढच्या महिन्यामध्ये. तर हे बघा शेवटी युनिफॉर्म काढला आणि माझं बाळ किती खुश झालं बघा. आणि मी ही जिमला जाण्यासाठी रेडी झाले होते. सकाळी सकाळी खूप घाई असते हो. त्याची तयारी केली आणि मलाही जिमला जायचं होतं. त्याला स्कूलला सोडून मला जिमला जायचं होतं. सकाळी सकाळी आहे ना खूप म्हणजे खूप धावपळ होते. आणि इथे ना माझा मोबाईल माझ्या बहिणीकडे होता. तो मोबाईल घेण्यासाठी तो खूप रडत होता. तर मी रागाने पुढे निघली. म्हटलं चल मी चालली स्कूलला, तुला यायचं असेल तर चल. मी बाहेर निघले तेव्हा तो माझ्या मागे आला. मम्मा मोबाईल घेतेच चालू होतं तरी पण त्याचं शेवटी मोबाईल घेतला तेव्हा पोरगं शांत झालं. मी आता बाहेर आले. आता मी शूज वगैरे घातले. आता तो पण माझ्या मागे निघलाय. शेवटी आले आता त्याच्या स्कूलमध्ये. त्याला म्हटलं चल आता सर्वांना हाय हॅलो कर. तर हाय हॅलो करत होता. आता निघालोय आम्ही स्कूलमध्ये. आता त्याला का कुणाच ठाऊक हे जीन्स हा टी शर्ट खूप आवडतो. आणि आले आता मी त्याच्या स्कूलमध्ये बरं का. आता मी जिमला जाणार आहे. जिममध्ये गेले तो व्हिडिओ काय मला शूट नाही करता आला. मग मी आले 12 वाजता जिममधून आल्यानंतर 2 मिनटं घरात बसले, लगेच त्याला घ्यायला निघाले. स्कूलमध्ये गेले, छान ॲक्टिव्हिटी करत होता तो. आणि माझं संध्याकाळी 7 वाजता दळण चालू होतं. एवढ्या थकल्यानंतर मी झोपून घेतले. तुम्हाला ती म्हण माहिती का हो, दिवसभर घरी चिमणी लावून दळण करी. असंच काय माझं झालं बरं का आज. तुमच्यासोबत पण असं होतं का? चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.